नमस्कार मंडळी. श्रावण महिना संपल्यानंतर पुन्हा एकदा मांसाहारी सुरुवात करण्याचा हा दिवस मांसाहारी खाणाऱ्यांना हा अगदी खास असतो. गेले 1 महिना पूर्णपणे सात्विक आहारात घालवला. किचनमध्ये पुन्हा एकदा मसाले, तेल आणि तळलेल्या पदार्थांचा वास दरवळतोय. नॉनव्हेज, मासे यांचे स्वादिष्ट जेवण बनवण्याची लगबग सुरू झाली आहे. महिनाभर मांसाहाराच्या वासाला विराम दिल्यावर आजचा दिवसाचा जो आनंद आहे तो अगदी शब्दात मांडणं अवघडच आहे. कारण जे मांसाहारी करतात आणि जे नॉनव्हेज खातात त्यांनाच माहिती आहे की मासे खाण्याची काय मजा असते. तेव्हा श्रावणानंतर मांसाहारी ही सुरुवात म्हणजे काही जणांना एक सणासारखीच वाटते. ही पुन्हा सुरुवात केवळ आहाराची नाही तर आपल्या परंपरेची आणि जिभेचे चोचले पुरविण्याची सुद्धा आहे. तेव्हा आज मी बनवते, कारण माझा बेत नव्हता नॉनव्हेज करण्याचा, पण माझ्याकडे मशरूम होते. तेव्हा मशरूममध्ये काहीतरी नॉनव्हेजचं घालून मी विचार केला होता करायचा. पहिला अंडा बुर्जीच विचार केला होता, पण म्हटलं कोळंबी घालून एक रेसिपी करून बघायची. तेव्हा मी आज कोळंबी मागवली आणि बऱ्यापैकी कोळंबी मला मिळाली. तेव्हा मी आज बनवायला जात आहे गार्लिक मशरूम प्रॉन्स. आणि नवीन बेत आहे आणि सिंपल रेसिपी आहे. तेव्हा बघूया. मला तर आवडली, तुम्हालाही आवडते का? मशरूमसुद्धा भरपूर आहे आणि ही पटकन शिजणारी रेसिपी आहे. वेळ लागणार नाही. प्रॉन्ससुद्धा पटकन शिजले जाईल आणि मशरूमसुद्धा पटकन सॉफ्ट होते. बाहेर पाऊस पण पडतोय. विसर्जन असताना बाप्पाचं काल पाऊस नव्हता, पण आज बाप्पा गेल्यानंतर बाप्पाने पाऊस पाठवला. सणांच्या चतुर्थीला खूप मजा केली. काही नवीन मैत्रिणी पण झाल्या, ओळखी झाल्या. एक भरपूर प्रमाणात मी इथे लसूण घेते, कारण आपल्याला गार्लिक मशरूम प्रॉन्स करायचे. त्याला मी थोडंसं खलबत्यात भिजवून घेणार आहे. काही म्हणा, वर्षातले 3 महिने आपले पावसाचे दिवस असतात खूप छान जातात. बरेच लोकांची धांदळ उडत असेल. कांदा आणि लसूण सॉफ्ट झाले. टोमॅटो घालते मी आता याच्यात. थोडासा टोमॅटोसुद्धा आपला सॉफ्ट होईपर्यंत याला शिजवून घेऊया. वा, नॉनव्हेज रेसिपी करायची आणि बाहेर पाऊस पण पडायची वेळ एकच. मस्तच. पाऊस आल्याने वातावरण अगदी मस्त होतं. कांदा आणि टोमॅटो थोडं सॉफ्ट झालं आहे. आता याच्यात मी हे बेडकी मिरची आणि काश्मीरी मिरची आणि धणे हे असं दरदरीत थोडंसं वाटून घेतलं मिक्सीमध्ये. हे जास्त घालू नका, तुमच्या चवीनुसार घाला. तुम्हाला तिखटपणा केवढा पाहिजे. ही ॲक्च्युली रंगामुळे थोडीशी लाल दिसते आणि मला रंगच पाहिजे होता, पण थोडासा तिखटपणा पण येईल. मसाला घातल्यानंतर तुम्ही बघू शकाल रंग कसा यायचा, पटकन चेंज झाला. थोडं धणे पावडर घालते मी. धणे मी वाटपात घेतली होती आणि तिखटासाठी मी लाल तिखट घालते. थोडी हळद. मस्त एकजीव झाला. आता कांदा, टोमॅटो, लसूण, रंगसुद्धा खूप सुंदर आला. आता आपण याच्यात आधी कोळंबी घालूया, कारण कोळंबी आधी शिजली पाहिजे. मशरूम पटकन शिजले जातील, कारण मशरूम त्याच्यापेक्षा सॉफ्ट असतात.
मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि बहुतेक हा वेळ जुळून आली आहे पावसाची आणि नॉनव्हेज खायची. रेसिपी जर आवडली असेल तर तुम्हीही करा, अशी करून बघा, चविष्ट लागते. तेव्हा आता बघितल्यावरच मला एवढी भूक लागली आहे.